मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. छगन भुजबळ नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले, महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिले, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते काँग्रेसमध्ये काही काळ राहिले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर ते पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा मंत्री झालेले आहेत. 70-75 ओलांडलेले छगन भुजबळ हे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत आणि सातत्यानं सत्तेत राहण्याचं आपलं स्किल जे आहे ते वापरत आहेत. छगन भुजबळ हे मुंबईसारख्या महानगराचे 2 वेळा महापौर होते. छगन भुजबळ हे राज्याच्या विरोधी पक्ष नेता होते. छगन भुजबळांनी महाराष्ट्रातल्या सत्तेतली सगळी पदं उपभोगलेली आहेत. प्रश्न आजचा तो नाही आहे. प्रश्न हा आहे की दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाचं बांधकाम सुरू होतं आणि या बांधकामामध्ये अनियमितपणा हा शब्द अजितदादांच्या बाबतीत वापरला गेला, परंतु या बांधकामामध्ये भ्रष्टाचार केला गेला आणि तो छगन भुजबळांनी केला गेला, त्यांच्याकडून थेट झाला असा आरोप छगन भुजबळांवर झाला. छगन भुजबळांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या निविदा न जाहीर करता, निविदा न मागवता जे आहे ते थेट एका कंपनीला बांधकाम दिलं असा आरोप केला. अशा प्रकारचं बांधकाम देणं हा भ्रष्टाचाराचा भाग आहे हा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आणि छगन भुजबळ हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. छगन भुजबळांविरुद्ध जे आहेत ते कारवाया सुरू झाल्या. 2016 साली छगन भुजबळांवर ईडीचे छापे जे आहेत ते टाकले गेले. छगन भुजबळांचा मुलगा, पुतण्या, स्वतः छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांकडं 3600 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली असं ईडीनं जाहीर केलं. ईडीनं छगन भुजबळांवर जे ते वेगवेगळे खटले दाखल केले आणि छगन भुजबळ साधारणतः 2 वर्षासाठी जेलमध्ये गेले. छगन भुजबळांना त्या तुरुंगवासाच्या कालखंडामध्ये त्यांची प्रकृती ढासळली, प्रकृती चांगली राहिली नाही. जेलमध्ये असलेले छगन भुजबळ, दाढी वाटलेले छगन भुजबळ, प्रकृतीनं कृश झालेले छगन भुजबळ आणि चेहऱ्यावरची नेहमीची टर्रेबाजी आणि त्यांचा तो नेहमीचा रुबाब विसरलेले छगन भुजबळ हे त्या निमित्तानं लोकांना बघायला मिळाले. 2 वर्षाच्या जेलवारीनंतर छगन भुजबळ जे आहे ते जेलमधनं बाहेर आले. छगन भुजबळ जेलमधनं बाहेर आल्यानंतर आता ते काय करणार हा प्रश्न होता. छगन भुजबळांनी पुन्हा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो जॉईन केला. दरम्यानच्या काळात छगन भुजबळ हे त्यांचे विरोधी पक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले. म्हणजे सर्वपक्षीयांशी स्नेहाचं, प्रेमाचं आणि सौहार्दाचं वातावरण जे ते छगन भुजबळांनी निर्माण केलं. 2019ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग केला आणि त्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या पक्षातर्फे मंत्री म्हणून छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा शपथविधी घेतला. त्यानंतर अजितदादा पवार हे पुन्हा भाजपसोबत गेले, त्यांच्याबरोबर छगन भुजबळ गेले. छगन भुजबळ यांनी त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथविधी घेतला. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 गोष्टी सांगायच्या आहेत. छगन भुजबळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ज्या फौजदारी खटले होते त्या फौजदारी खटल्यांमधून छगन भुजबळ निर्दोष सुटले. छगन भुजबळांविरुद्ध ईडीनं जी कारवाई केलेली होती त्या ईडीच्या कारवाईच्या संदर्भामध्ये छगन भुजबळांनी काही तक्रारी केलेल्या होत्या. छगन भुजबळांनी मला या प्रकरणातनं डिस्चार्ज करावं अशी मागणी केलेली होती आणि छगन भुजबळ यांना या सगळ्या प्रकरणातनं ईडीनं जे ते ईडीच्या संमतीनं किंवा ईडीचा थोडासा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्यामुळे जे आहे ते छगन भुजबळ जे ते ईडीनं त्यांच्याविरुद्ध जी कारवाई केली होती त्या सगळ्या प्रकरणातनं डिस्चार्ज झालेले आहेत, थोडक्यात दोषमुक्त झालेले आहेत. म्हणजे छगन भुजबळांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही. छगन भुजबळ हे कुठल्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये गुंतलेले नाहीत. छगन भुजबळ यांच्याकडून महाराष्ट्र सदनामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. छगन भुजबळ यांच्या नावावर कोणतीही बेनामी मालमत्ता जी आहे ती सापडलेली नाही आणि छगन भुजबळ हे निर्दोष आहेत. छगन भुजबळ हे चारित्र्य संपन्न आहेत. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला एक प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्ता म्हणजे छगन भुजबळ आहेत. अशा पद्धतीने जे आहे ते आमच्या तपासी यंत्रणांनी छगन भुजबळांना अप्रत्यक्ष प्रमाणपत्र दिलेलं आहे. प्रश्न एवढाच आहे की जर छगन भुजबळांनी काही केलं नव्हतं तर छगन भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये का राहिले? छगन भुजबळांना जर या प्रकरणातनं डिस्चार्ज करण्याकरता ईडी संमती देते आहे तर छगन भुजबळांना वेगवेगळे आरोप लावून जे आहे ते 2 वर्ष जे आहे ते तपास यंत्रणांनी त्रास का दिला? छगन भुजबळ यांचं आरोग्य ढासळेपर्यंत छगन भुजबळांना जेलमध्ये का ठेवलं गेलं? ज्या भारतीय जनता पक्षानं छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्या भारतीय जनता पक्षानं छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये निविदा न काढता
मोठा भ्रष्टाचार केला म्हणून सातत्यानं रान उठवलं, सातत्यानं तो प्रचाराचा मुद्दा केला. त्या भारतीय जनता पक्षानं स्वतःच्याच मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना का घेतलं या प्रश्नाचं जसं उत्तर नाही, तसंच छगन भुजबळ हे निर्दोष असताना आणि छगन भुजबळांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नसताना त्यांच्यावर खोटे आरोप तपासी यंत्रणांनी का केले याही प्रश्नाला कोणतं उत्तर नाही. छगन भुजबळ यांची भाजप बरोबरची जवळीक जशी वाढत गेली तसतसा छगन भुजबळ हे निर्दोष आहेत असा साक्षात्कार तपास यंत्रणांना होऊ लागला असं म्हणायला वाव आहे. छगन भुजबळांनी जर काही केलं नसेल तर छगन भुजबळांना जेलमध्ये 2 वर्ष ठेवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निस्पृह माणसांना तपास यंत्रणा कशाही प्रकारचा त्रास देऊ शकतात हेही या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि अधोरेखित केलं पाहिजे. छगन भुजबळ हे देशपातळीवर ओबीसींची चळवळ चालत होते. छगन भुजबळ हे महाराष्ट्रातला ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून लोकांसमोर येत होते. नुसता महाराष्ट्रातला नाही तर भारतातल्या ओबीसींना एकत्र करायचं, एकच पर्व ओबीसी सर्व म्हणून सर्वांना एकत्र घ्यायचं आणि ओबीसींची मोठी शक्ती उभी करायचं हे काम छगन भुजबळ करत होते. ते काम कुणाला तरी आवडलं नाही. त्या कामामुळं आपल्या पदाला, आपल्या पक्षाला, आपल्या स्थानाला धक्का पोचतोय असं कुणाला तरी वाटलं म्हणून छगन भुजबळांवर राजकीय हेतून आरोप केले गेले. छगन भुजबळांना 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं आणि निस्पृह, निष्कलंक आणि भ्रष्टाचारमुक्त असलेले छगन भुजबळ जे ते काही काळ जेलमध्ये राहिलं असं म्हणणं क्रमप्राप्त आहे. छगन भुजबळांवर जर 3600 कोटी रुपयाची बेनामी संपत्ती त्यांच्या कुटुंबियांकडं आणि त्यांच्याकडं आहे अशा प्रकारचे आरोप झाले असतील, अशा प्रकारच्या तक्रारी झाल्या असतील, त्यांना जामीनही न देता जर 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं असेल आणि अशा प्रकारच्या आरोपांमधून त्यांना आता दोषमुक्त केलं असेल, डिस्चार्ज केलं गेलं असेल तर आमच्या तपास यंत्रणांची विश्वासार्हता काय राहील हा एक प्रश्न आहे. पण तो प्रश्न बाजूला ठेवू. आमच्या तपास यंत्रणा काय दर्जाच्या आहेत, आमच्या तपास यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात आणि आमच्या तपास यंत्रणांमध्ये राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप कसा आहे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रश्न एवढाच आहे की छगन भुजबळांवर एवढा अन्याय करणाऱ्या भारतीय जनता पक्षानं छगन भुजबळांवर केलेल्या अन्यायातून परिमार्जन करण्याची वेळ आलेली आहे. छगन भुजबळांनी काहीही केलेलं नसताना, त्यांच्याविरुद्ध कसलाही पुरावा नसताना छगन भुजबळांवर आपण बेछूट आरोप केले आणि छगन भुजबळांना जेलमध्ये अडकवलं. ही गोष्ट भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्याविरुद्ध आरोप करणाऱ्यांनी आता मान्य केली पाहिजे. छगन भुजबळ यांना दोषमुक्त केल्यानंतर अंजली दमानिया ही आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि छगन भुजबळांच्या आरोपांच्याबद्दल आणखी काहीतरी सांगणार आहेत. छगन भुजबळांना एकदा ईडीनं दोषमुक्त केलं, शासनानं आणि तपास यंत्रणांनी दोषमुक्त केल्यानंतर आता नंतर पत्रकार परिषदा घेऊन आणि नंतर त्याविरुद्ध आवाज उठवून काही उपयोग नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की ज्या भारतीय जनता पक्षानं छगन भुजबळांची प्रतिमा मलिन केली, ज्या भारतीय जनता पक्षाने छगन भुजबळ नावाचा एक लढवय्या नेता ओबीसी समाजाचा जो आहे तो अशा पद्धतीने जेलमध्ये ठेवला, त्या भारतीय जनता पक्षाला आणि ज्यांनी ह्या तक्रारी केल्या त्यांना आपल्या पापाचं परिमार्जन करणं, आपण केलेल्या चुकांबद्दलचं प्रायश्चित्त घेणं जे आहे ते गरजेचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाबद्दल आपल्याला अधिक प्रेम आहे हे दर्शवण्याकरता ज्यांनी छगन भुजबळांवर हे आरोप केले आणि छगन भुजबळांना 2 वर्षापेक्षा अधिक काळ जेलमध्ये ठेवलं, ते छगन भुजबळांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवतील का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर छगन भुजबळ यांना आरूढ करून आपल्याकडून चूक झालेली आहे या चुकीची जाहीर कबुली ते देतील का? अशा प्रकारची छगन भुजबळांच्या बाबतीत आपल्याकडून चूक झालेली आहे याची कबुली देण्यासाठी छगन भुजबळांना त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद द्यावं, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ करावं आणि पुन्हा तपास यंत्रणांचा वापर असा स्वतःच्या स्वार्थासाठी करू नये असं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वाटतं. तुमच्याबरोबर गेल्यानंतर अनेक लोक भ्रष्टाचारमुक्त होतात आणि अनेकांवरचे आरोप संपून जातात. अशा प्रकारचं चित्र सातत्यानं आलं असेल तर तपास यंत्रणांची विश्वासार्हता जर शून्य होतेच, परंतु आरोप करणाऱ्यांची विश्वासार्हता ही फारशी राहत नाही. हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवण्याची आणि विचारात घेण्याची वेळ आलेली आहे. जय भवानी, जय शिवाजी.